काय बॅड हॅबिट आहे नाही काय ना माझी घेऊन गेला तू योगी तिच्या पहिलाच बॉल पेटी खराब आहे. सिंगल रन या बॉल वरती पूर्ण करतात आणि सिंगलने नाव फलक जर आपण पाहिला तर सुरुवात केली जाते विनायक पाटील गोलंदाजी मार्गावर पहिला षटक करण्यासाठी. नवीन आहे त्याला दे विशाल त्याला दे काय अरे देऊ त्याला आपण काय नाही पाणी काय वापरलाय हे वापरलाय का चांगली गोलंदाजी हाताळली जाते. कुठेतरी ज्या धावा यायला पाहिजे होत्या त्या धावांवरती ब्रेक लावण्याचं काम मात्र करतोय विनायक पाटील. अजून एक चांगला बॉल पाहायला मिळेल का? हो अजून एक डॉट बॉल. चांगली बॉलिंग आहे चांगली बॉलिंग आहे अजूनपर्यंत कारण या ओव्हरमधील 4 बॉल मध्ये फक्त 2 धावा करते गेले विनायक पाटील. बॅकफूटवरती पॉइंट क्षेत्रामध्ये महेंद्र आपण बघतोय कॅच पकडलाय आणि पहिली आघाडी रांजण डगआउट मध्ये परतलाय. वेलिंग्टन फलंदाजी साडी क्रमांक 3 वरती पाठवले गेले फलंदाजाला राजन बाद होत आहेत. इथे जर आपण पाहिला तर पॉइंट क्षेत्रामध्ये सुंदर झेल टिपलाय महेंद्रच्या माध्यमातून आणि हा पहिला विकेट गमावलाय टीम भाईंदर मास्टर या संघाने. डॉट बॉल इथे हाताळला गेला आणि पहिला षटक इथे संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 2 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. निलेश पाटील येते क्रमांक 2 मध्ये. पहिला षटक अगदी 2 धावांचा विनायक पाटील याचा आपण बघितला होता आणि आता जर आपण पाहायला गेलं तर क्रमांक 2 मध्ये विनायक पाटील या गोलंदाजाला निलेश पाटील या गोलंदाजाला बोलावलं गेलंय. पाहिजे निलेश पाटील कशा प्रकारे गोलंदाजी करेल कारण पहिला षटक विनायक पाटीलचं अगदी नगरपाडा संघाच्या नावावरती कारण या ओव्हरमध्ये फक्त विनायक पाटीलने 2 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी झालाय. धावा येणं गरजेचं आहे. पाहायचं पहिलाच बॉल खेचलाय क्लास क्षेत्ररक्षक सचिन कदम यांना पण बघतोय. एक सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करत असताना क्लास यांना पण बघतोय.
दोन धावा या बॉलवरती पूर्ण करतात आणि या दोन धावांनी धावपळ पुढे सरकत असताना 4 या 11 वरती पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता क्लासूच्या माध्यमातून. आपण पाहिला तर डॉट बॉल निलेश पाटील यांच्याकडून हाताळला जातोय. संधी निर्माण केली गेली होती पहिल्या बॉलवरती निलेश याने, मात्र कुठेतरी शतृष्काच्या अवकाच्या बाहेरचा तो बॉल होता. पुन्हा एकदा यावेळी का बॉल हाताळलाय, काय चतुराई दाखवलंय का बॉलिंग पाहायला मिळते मुगरपाडा संघाच्या माध्यमातून. अगदी चांगलं क्षेत्ररक्षणही आणि चांगली गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. यावेळी मोठा फटका केला क्षेत्ररक्षक विराट पाटील प्रयत्न खूप केले होते, मात्र आपण पाहिला तर सिंगल या बॉलवरती पूर्ण करतायत. सिंगल धाव फलक पुढे सरकत असताना पोहोचला जाऊन धाव फलकावरती 5 धावा. पुढील बॉल मिड ऑफ क्षेत्रामध्ये जिथे पाटील आपण बघतोय चांगले क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून केलं गेलंय. एक सिंगलला डबल मध्ये घेण्याचा प्रयत्न केला गेला होता, झालेल तर इथे बाद होतोय. या ओव्हरमधील अजूनही अंतिम बॉल बाकी आहे. एका बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. दुसरा षटक मार्गस्थ आपण बघतोय. आता दिला तिकडे, आता नवीन आहेत सर्व. हे काय बघ नवीन आहे. अरे नको राहूया नवीन बॉल. चांगला बॉल अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत जितू पाटील याला आपण बघतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एक सिंगल 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 7 पाहायला मिळाले. 3.50च्या सरासरीने बॅटिंग करतोय. फलंदाजी करणारा भाईंदर मास्टर्स आज संघ आपण बघतोय. क्रमांक 3 मध्ये संतोष या गोलंदाजाला बोलवलं गेलंय. क्लासो आणि डॅरेल ही जोडी मैदानामध्ये आहे. पायचा 7 धावा या धाव फलकावरती. पहिलाच बॉल संतोषाचा नागपूरवरती आला. पंच केला चेंडूला एक्स्ट्रा कव्हर रिझल्ट मध्ये चेंडू खेळतात. क्षेत्ररक्षण खराब होत आहे. 2 धावा इथे पूर्ण केला गेला. 3री धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल काय, मात्र नाही. 2च धावांवरती समाधान मानावं लागतं आणि 2 धावांनी धावफलक पुढे सरकत असताना पोहोचला जाऊन 9 या आकड्यावरती. अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल. लक्ष तुम्हाला एक मोठं ठेवावं लागेल आणि त्या लक्ष्यासाठी तुम्हाला यावेळी अगदी जर आपण पाहिलात तर षटकार आणि चौकारी मारावे लागतील. पुढील बॉल गोलंदाजी मार्गवर आपण बघतोय. संतोष कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. पुन्हा एकदा चांगला बॉल इथे पाहायला मिळतोय. अगदी डॉट बॉल हाताळला जातोय. जास्तीत जास्त डॉट बॉल या इनिंग मध्ये बांदूर मास्टर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. पण कुठेतरी तो टॉस जिंकून निर्णय घेतला होता बॅटिंग करण्याचा, तो निर्णय चुकीचा आहे का एक प्रश्नचिन्ह असेल. कारण
अजून एक चांगला बॉल आहे. इट्स अ गुड बॉल इन मिस्टर संतोष. अगदी टप्पा लेंथ या गोलंदाजाची अप्रतिम प्रत्येक टुर्नामेंट मध्ये आम्ही बघितले. अगदी चांगली गोलंदाजी संतोषच्या माध्यमातून. वेग जबरदस्त आहे या गोलंदाजाला. हो अजून एक चमत्कार गोलंदाजी. काय गोलंदाजी हाताळली, काय गोलंदाजी हाताळली. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. कारण धावा जर आपण पाहिलात तर 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात आणि 1 विकेटही मिळवण्यामध्ये यशस्वी झालाय. हे बॅट्समन मैदानामध्ये अवधूत याला आपण बघतोय. अवधूत एक चांगला शैलीचा खेळाडू आहे. आक्रमक म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं. मात्र या खेळाडूला कुठेतरी क्रमांक 2 किंवा क्रमांक 3 वरती येणं गरजेचं होतं. कारण याच फलंदाजाकडे जास्त कॅपॅबिलिटी आहे, याच फलंदाजाकडे जास्त ताकद आहे. आणि तो फलंदाज जर आपण पाहिला तर क्रमांक 5 वरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी त्या बाईंदर संघाच्या ज्या क्रमवारी आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी बदल करणं गरजेचं आहे. त्यावेळी तुम्ही पहिली बॅटिंग करताय, तुम्हाला लक्ष स्थापित करायचं, तुम्हाला टार्गेट सेट करायचंय आणि त्यावेळी त्या प्रकारची बॅटिंग तुम्हाला करणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल. यावेळी चांगला फटका केला अवधूतच्या माध्यमातून. एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करतायत. सिंगलने धाव बोलत अगदी आपण पाहिलं तर पुढे सरकत असताना 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 11 रन ऑन बोर्ड. स्टार्ट ऑफ द 3rd ओव्हर. अंतिम बॉल बाकी आहे. 3रा षटक मार्गस्थ आहे आणि 3ऱ्या षटकातील अंतिम बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज आहे. संतोषाचा अंतिम बॉल या ओव्हरमध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. डाट बॉल इथे हाताला जाईल. षटक संपले गेले 3 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 11 धावा. खराब बॅटिंग केली टीम भाईंदर मास्टर्स या संघाने. कारण 11 धावा या धाव फलकावरती फक्त पाहायला मिळत आहेत. संध्याकाळचे मागव महेंद्र येते अंतिम षटक हाताळण्यासाठी. पहिलाच बॉल हो लाईन तर अगदी आपण पाहिला तर चुकीची आहे. वाईट प्लस 1 धावा. या 2 धावा या धाव फलकावरती जोडल्या जाणार आहेत. 13 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. महेंद्र पाटील पाहिजे. चांगला फटका केला गेला. एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करतील अवधूत. धावा येणं गरजेचं आहे. आता सिंगल डबल तुम्ही केला तर फक्त आणि फक्त धावसंख्या तुमची पुढे जाऊ शकते. अत्यावश्यक धावा तुम्हाला करायच्यात. लक्ष तुम्हाला स्थापित करायचं आहे. शेवटच्या काही बॉल बाकी आहेत तुमचे. 5 बॉल अजूनही तुमच्या बॅटिंग मध्ये आहेत. 5 बॉल मध्ये जरी 2 ते 3 मोठे फटके जरी येत आहेत तर एक चांगलं लक्ष वाढू शकते 4 ओव्हर मध्ये. मात्र पाहिजे फटके येणं गरजेचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. रोमन्स रिजन मध्ये चेंडू आहे. सिंगल पूर्ण करतात. दुसरी धाव घेतली गेली. डावीला आपण बघतोय आणि या 2 धावेला धाव फलक पुढे सरकत असताना पोहोचलाय 16 या आकड्यावरती 16 रन. नेक्स्ट मॅच बिलिंग टीम आणि या चौकार आहे. चौकार होते आणि चौकाराने धाव फलक पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय धाव फलकावरती धावा 20 धावा. अजून अंतिम 3 बॉल बाकी आहेत. धाव संख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले.
20 runs on board. क्रॉप बॉल इथे पंच घोषित करतात. व्हाईटने अजून एक धाव धावपडीवरती जोडतात. 21 या आकड्यावरती धावपडी पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात आहे. आता मात्र या अंतिम ओव्हरमध्ये कुठेतरी धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण 3 ओव्हरमध्ये धावा पूर्णपणे थांबवल्या होत्या. आणि त्यानंतर जर आपण पाहिला तर महेंद्र आला आणि महेंद्रवरती केलेला प्रतिहल्ला आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतर असू दे, चौकार असू दे, मात्र धावा घेण्याचं काम मात्र केलं. हो, काय कव्हर आहे. या खेळाडूला पहिलं का बसवलं होतं विनायक पाडी, जितू पाडी याला आपण बघतोय. शतरक्षणामध्ये जितूने एक चांगली कामगिरी केली. प्रत्येक बॉलवरती अगदी वेगाने धावण्याचं काम करतो. हो, काय शतरक्षण पाहायला मिळणार आहे. विनायक पाडीला पेटी चांगले आहेत. महेंद्र ठाकूर यांना पण बघतोय. चांगलं शतरक्षण तिथे केलं गेलं. चांगला थ्रो, चांगली कव्हर इथे पाहायला मिळाले. अंतिम बॉल बाकी आहे. धावसंख्या 24 वरती जाऊन पोहोचली. अवधूत पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला गेला होता. लॉंग ऑफ रिझन मध्ये विनायक पाटील सिंगल पूर्ण करताय. दुसरी खेळायचा प्रयत्न. हो, 2 धावा इथे पूर्ण करताय. 2 धावांनी धावफलक 26 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर पाहायला मिळत आहेत. आणि 27 धावांचं लक्ष ठेवला गेलाय मोगरपाडा या संघासमोर. 27 धावा जिंकण्यासाठी पूर्ण करायच्यात मोगरपाडा संघाला. घेऊया छोटासा ब्रेक, त्यानंतर पुन्हा एकदा येऊया नक्कीच जाणकारी मास्टर चषक 2026 मध्ये. मी नाव घेतलं तुझं वर्षी एखाद गेला तर त्याच्यापेक्षा धावून रन कमी आहे ना. कसा धावत होता जितू माहितीये काय, जीव तोडून. कॉमेंट्री करायला पाहिजे होता माहितीये का. तसा बोलत नाही तसा काय फायदा. इकडे हिरण तिकडे काय नाही रे. इकडे हिरण तिकडे किरण. अरे बॉल काय कपूल का बॉल कन्शी आणले नाही. बॉल तरी चांगला द्या. ठीक आहे इंडिया. नवीन आल ना. अरे टेस्टी गेलं तर जास्त भाव लागतील ना. जास्त योज बनवते आहे. आता मी गाडी आणतो.
आता काही ठरविले तुम्ही जिंकले झाले माझी गाडी आहे मी स्वतःहून येईल मी स्वतःहून जाईल बॉल दे इकडे हो किरण भाऊ हे मॅचला तर सकाळच्या आयला कुठे पैसे दिले किंमत नाही हे मांडवत नाही अंदर पटकन धावत निलेशचा पोरगा कामाचा नाही हो नुसता खेळायला कामाचा आहे एकदा सांगितलं 10 वेळा सांगायला लागतं त्याला एकदा सांगून ऐकायला येत नाही. किती मारले याने 150 मारले कोणी के राहुल कोण दुसरी कोण आहे विरुद्ध पंजाब आहे का होऊ शकते बॅट्समन चांगले आहेत त्यांच्यात टार्गेट 27 धावांचं लक्ष समोर ठेवला गेलाय मुगरपाडा मास्टर्स या संघासमोर सलामीची जोडी मैदानामध्ये आपण बघतोय विनायक पाडी आणि त्यानंतर आपण पाहिलं तर दिवानंद भोईर ही जोडी मैदानामध्ये आहे राजन येथे पहिला षटक पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी बोलवले गेले या गोलंदाजाला विश्वास अगदी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये राजन या गोलंदाजावरती ठेवला गेलाय 27 धावांचं लक्ष्य आहे 27 धावा जिंकण्यासाठी पूर्ण करायचे 4 ओव्हरमध्ये मुगरपाडा मास्टर या संघाला मागच्या मॅचमध्ये 5 ओव्हरमध्ये 38 धावा करताना अंतिम बॉल पर्यंत गेलेला तो सामना होता मात्र यावेळी या मॅचमध्ये काय केलं जाईल कुठेतरी बाईंदर संघालाही त्याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल जसे मुगरपाडा संघाने गोलंदाजी केली होती अचूक टप्पा लाईन लेंथ आणि जास्तीत जास्त डॉट आणि जास्तीत जास्त विकेट हे घेणं गरजेचं आहे नेक्स्ट बॉल या ओव्हरमधील पहिला बॉल केला गेला क्रीडा क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत फेकी करतायत अगदी आपण पाहिलं तर एक सिंगल या पहिल्या बॉलवरती पूर्ण करतायत पप्पा सगळे बॅटिंग करून फायदा काय बाकीची कला आले तू एकटाच खेळ 4 ओव्हर एकटाच खेळ एक सिंगल या बॉलवरती पूर्ण केली जाते आणि त्या सिंगलने धाव पडून जर आपण पाहिलं तर धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत 2 धावा पुढील बॉल हाताळण्यासाठी सज्ज राजन याला आपण बघतो गोलंदाजी मार्गवर फटका खेळलाय लांब क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक अवधूत याला आपण बघतोय अगदी आपण पाहिलं क्षेत्ररक्षक तणाव होत आहे कुठेतरी सिंगल होती तिथे 2 धावा पूर्ण करत असताना आपल्याला पाहायला मिळतात विनायक पाटील नेक्स्ट बॉल चांगली धावसंख्या अगदी करावी लागलेल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अटॅकिंग बॅटिंग फटका केला
मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. अगदी आपण पाहिला तर हा पहिला चौकार या इनिंग मधला पाहायला मिळतोय. विनायक पाटील याच्या बॅट मध्ये झालेला हा चौकार इथे पाहायला मिळतोय. 4 धावेने धावफलक पुढे सरक लागला. 8 धावा या धावफलकावरती आपण बघतोय. माणूस तो कोण अर्ध्या अर्धी बाटली पोरं जाई नाही. लगातार दुसरा चौकार इथे पाहायला मिळाला. एक चांगली बॅटिंग विनायक पाटील याच्या माध्यमातून केली जाते. आक्रमक रूप धारण केलाय. 27 जणांचं लक्ष समोर इथे पाहायला मिळतोय आणि 12 धावा या पहिल्या ओव्हर मध्ये 5 बॉल मध्ये पाहायला मिळत आहेत. अंतिम बॉल या ओव्हर मधील पॉवर प्ले इथे षटक आहे. पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी या अंतिम बॉल वरती राजेंच्या माध्यमातून केली जाईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि फटका आहे. 9व्या सीझन मध्ये चेंडू पडला. एक सिंगल पूर्ण करतायत. दुसरी घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा या बॉल वरती पूर्ण करतायत. 2 धावेने पहिला षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धाव फलकावरती 14 या 11 वरती पाहायला मिळत आहेत. बाटली घे. तुमची बाटली घे. तिकडची भरून आणायचं आम्ही सांगतो होता. कमिटीच नाही आहे. काय बसले सांग ना. हरीश हरीश एक जार आण ना इथे. एक जार आण ना. पाण्याचा एक जार आण ना. पाण्याचा जार आणून ठेव ना. बॉल बॅट्समॅनला पाणी नाही इथं. अहो जार आणून द्या ना इथे. पाणी पियाला नाही. त्यांना पाहिजे बाटल्या नाही आण पाटील. पहिला षटक संपला गेला. 14 धावा या धाव फलकावरती क्रमांक 2 मध्ये बॅलिंग्टन या गोलंदाजाला आपण बघतोय. देवानंद बयूर स्ट्राईक एंडला आपण बघतो फलंदाजीसाठी. पहिला बॉल इथे आता लागेला. क्षेत्ररक्षण आपण बघतोय. एक शॉट आहे ना. नो बॉल इथे पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. देवानंद यांना आपण बघतो स्ट्राईक एंडला. फ्री हिटच्या बॉलवरती कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. रॉड्रिग्स यावेळी खेळताना आपण बघतो गोलंदाजी करत असताना सिंगल पूर्ण करता एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावफलक पुढे सरकत असताना पोहोचलाय 16 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती 16 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. सोळा धावा धाव फलकावरती. बॅलिंग्टन आपल्या ओव्हर मधील पुढील बॉल पुन्हा एकदा फटका केलाय. सिंगल पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. थोडासा फंबल होत आहेत आणि इथे 2 धावा फलंदाज पूर्ण करतायत. 2 धावांनी संघाची धावसंख्या धाव फलकावरती पुढे पोहोचत असताना पाहायला मिळते 18 या आकड्यावरती. 27 धावांचं लक्ष आहे. 9 धावांची गरज आहे. अजून जर आपण पाहिलात तर विनायक पाटील शॉर्ट बॉल होता. षटकाचा फटका खेळलाय. फुल अँड पॉवरफुल होत आहे. षटकाला सोडली जाते. या 6 धावा मिळाल्या जातात आणि या 6 धावेने धावफलक
पुढे सरकत असताना 24 ही आकड्यावरती धावून पोहोचलाय. फक्त 3 धावांची गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 21 म्हणजे किती? 3 धावांची फक्त गरज आहे मॅच मध्ये. बॅलिंग्टन याला आपण बघतोय गोलंदाजी मार्ग एक षटकार त्याच्या बॉलर मध्ये विनायक पाटील याने केलाय. रिव्हर्स कॅचचा प्रयत्न केला गेला होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क जरी पाहायला मिळाला नाही, मात्र एक घोषांक क्षेत्रामध्ये वेगबाईच्या रूपाने ते पंच घोषित करतात. फक्त 2 धावांची गरज आहे. फुल टॉस बॉल खेचलाय, लांब लचक पाठवलाय, कडक पाठवलाय षटकारासाठी. सामना जिंकला इथे मगरपाडा मास्टर या संघाने. चला कोळशेत संघ आपण यायचं लगेच. कोळशेत संघाचा कर्णधार परवा रविवारी ना मी काय केलं माहिती आहे. चला कोळशेत संघाचे कर्णधार आणि मगरपाडा संघाचे कर्णधार लगेच टॉस रेडी व्हायचं. 4 ओव्हरची मॅच लक्षात घ्या. लगेच टॉस करून घ्या. इमेज